बॉलिवूड अभिनेता गोविंदा गोळी लागल्यामुळे जखमी झालाय। गोविंदाकडून स्वतःच्या रिव्हॉल्वर मधूनच गोळी मिसफायर झाली आणि पायाला लागली। नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट। सिने अभिनेता गोविंदाच्या चाहत्यांसाठी काळजाचा ठोका चुकवणारी बातमी। स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून अचानक गोळी फायर होऊन पायाला लागली आणि गोविंदा जखमी झालाय। गोविंदाच्या राहत्या घरी मंगळवारी पहाटे 5 वाजता ही दुर्घटना घडली। गोळी लागल्यावर गोविंदाला तातडीने उपचारासाठी अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं। तिथे तातडीने शस्त्रक्रिया करून पायातून गोळी काढली। आता गोविंदाची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे। गोळीबाराच्या या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन रिव्हॉल्वर ताब्यात घेतली। घरातील सदस्यांचे जबाब सुद्धा नोंदवून घेतले। ही दुर्घटना घडली तेव्हा गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा नेमक्या घरी नव्हत्या। गोविंदा कोलकात्याला जाण्याअगोदर आपले रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होते। नेमकी त्याच वेळी रिव्हॉल्वर हातातून खाली पडली आणि गोळी मिसफायर झाली। गोळी नेमकी पायाला लागल्याने मोठा रक्तस्राव झाला। गोविंदानं आपला भाऊ कीर्ती कुमार यांना फोन करून बोलावून घेतलं। त्यानंतर गोविंदाला अंधेरीच्या क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। डॉक्टरांनी तातडीनं ऑपरेशन करून पायातून गोळी काढली। त्यानंतर आपण ठीकठाक असल्याचं स्वतःच गोविंदानं एका ऑडिओ मेसेजमधून स्पष्ट केलं। नमस्कार, प्रणाम, मैं हूँ गोविंदा। गोली लगी थी पर वो निकाल दी गई है। मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का और आप सब लोगों की प्रार्थना जो है, आप लोग का धन्यवाद। गोविंदाला आणखी 24 तास आयसीयू मध्ये ठेवण्यात येणार आहे। दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी सुद्धा फोन करून गोविंदाच्या तब्येतीची विचारपूस केली। एकेकाळी काँग्रेसचा खासदार असलेल्या गोविंदानं लोकसभा निवडणुकीआधी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। राजकारणात तसंच सिनेमा उद्योगात लोकप्रिय असलेला गोविंदा या दुर्घटनेतून सुदैवानं बचावला। त्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।